मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा सध्या नवी मुंबईमध्ये आलेला आहे। तर या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया ऐकूया। माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत। कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय। त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत। तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे यांची चर्चा झालेली आहे। त्यामुळे आता काय नेमकी कागदपत्र जरांगे यांच्या हातात आहेत आणि काय वाचन ते करणार आहेत समाजासमोर, या संदर्भात नक्कीच मराठा बांधवांना उत्सुकता लागलेली आहे। आणि या संदर्भात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली, पाहूया। राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। आमचा सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। चर्चेतनं तोडगा निघत असतो, ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकारचा। तर या संदर्भात दीपक केसरकर, मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया ऐकूया। पाटीलांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत। आदरणीय पाटीलजी खूप सेन्सिटिव्ह आहेत, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील, कारण मागण्या तर मान्य झाल्या। मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते। परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या 50 लाखाच्या वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती। त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। तर जरांगे पाटलांचं अभिनंदन दीपक केसरकर यांनी केले।